आमदारांची कामगिरी शून्य, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमदारकी धोक्यात. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय हा जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांसाठी धोक्याची घंटा आहे. पुसद विधानसभेत मिळालेल्या निसटत्या मताधिक्याचा अपवाद वगळता सर्वच भाजपा आमदार लोकसभेच्या निवडणुकीत नापास झाले आहेत. आमदारांची ही शून्य कामगिरी विधानसभेसाठी धोक्याची घंटा असून भाजपा आगामी निवडणुकीत विद्यमान आमदारांऐवजी नवे चेहरे देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. लोकसभेच्या निवडणुकीत यवतमाळ वाशिम मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवाने विद्यमान आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पुसद वगळता सर्व मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी आघाडी घेतली. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या पराभवाला विविध कारणे असली तरी विद्यमान सत्ताधारी आमदारांचेच हे अपयश होय, असे आता बोलले जात आहे. अवघ्या 5 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप पक्षश्रेष्ठी या आमदारांना घरी बसविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 4.5 वर्ष जनतेपासून फटकून वागलेले आमदार महायुतीच्या पराभवानंतर खडबडून जागे झालेत. मात्र बैल गेला आणि झोपा केला अशी त्यांची अवस्था झाली आहे. पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सुद्धा पराभव. शिवसेनेचे बुलंद तोफ आणि विद्यमान सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचे संजय देशमुख भारी पडले. संजय देशमुख यांचे दिग्रस होम ग्राउंड असले तरी पालकमंत्री संजय राठोड यांच्यासाठी घटते मताधिक्य धोक्याचा इशारा आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत संजय राठोड यांनी आताचे खासदार संजय देशमुख यांचा 63,000 मतांनी पराभव केला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत देशमुख यांनी पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात 8,667 मतांची लीड घेतली. संजय राठोड सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात आहे. लोकसभेत त्यांच्या उमेदवारीसाठी चर्चाही रंगली होती. परंतु ऐनवेळी राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळाली आणि एका अर्थाने संजय राठोड यांचाच पराभव झाला. आगामी विधानसभा निवडणुकीत आता दोन्ही संजय कोणती खेळी खेळता याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. यवतमाळ विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व दीर्घ अनुभवी आमदार मदन येरावार करीत आहे. राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषविले आहे. मात्र त्यांनाही महायुतीच्या उमेदवाराला लोकसभेत मताधिक्य मिळवून देण्यात यश आले नाही. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना 2,538 एवढे मताधिक्य मिळाले आहे. अगदी काठावरचे मताधिक्य महायुती आणि महाविकास आघाडीसाठी आगामी विधानसभेत धोक्याची घंटा ठरणार आहे. राळेगाव मतदारसंघाचे नेतृत्व प्राध्यापक डॉक्टर अशोक उईक करीत आहे. 2014च्या निवडणुकीत त्यांनी 38,000ची लीड घेतली होती. 2019व्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य घटले. आता लोकसभेत महाविकास आघाडीच्या संजय देशमुख यांना 24,677 मतांची लीड मिळाली. त्यामुळे आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके डेंजर झोनमध्ये आले आहेत. त्यामुळे येथे भाजप उमेदवार बदलण्याच्या तयारीत आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक पुसद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. नाईक घराण्याचा या मतदारसंघावर मोठा दबदबा आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना 3,198 मतांची लीड मिळाली. या मतदारसंघातून मोठी लीड मिळेल अशी अपेक्षा महायुतीला होती, परंतु काठावरचे मताधिक्य निवडणुकीसाठी धोक्याचे ठरणार आहे. पुसदचा गड महायुतीने राखून जिल्ह्यात भाजपचे पानिपत होण्यापासून रोखले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हिंगोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदेव ससाणे यांच्या पुढे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे गत लोकसभेत विद्यमान उमेदवार राजश्री पाटील यांचे पती हेमंत पाटीलच या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत होते. मात्र या मतदारसंघात राजश्री पाटील यांना 7,345 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. आमदार नामदेव ससाणे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती, परंतु या निवडणुकीत ते सपशेल नापास झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नावाचा विचार होणार की नाही अशी अवस्था आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील वणी आणि आर्णी मतदारसंघ येतात. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने आघाडी घेतली. वणी भाजपाचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या धानोरकर यांनी 56,648 मतांची लीड घेतली, तर आर्णीचे भाजपाचे आमदार संदीप धुले यांच्या मतदारसंघात काँग्रेसला 19,556 मताधिक्य मिळाले आहे. या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हे दोघेही डेंजर झोनमध्ये आले आहे. जिल्ह्यात भाजपा 5, शिवसेना शिंदे गटाचा 1, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 असे 7 आमदार आहेत. तर विधान परिषदेत भाजपचा आमदार आहे.
हे 8ही आमदार जनतेपासून दूर तर गेले नाही ना, अशी शंका आता लोकसभेच्या निकालानंतर येऊ लागली आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न आहे. परंतु 4 वर्षात या आमदारांनी रस्त्यावर उतरून कधी आंदोलन केले नाही. विधानसभेतही आवाज उठविला नाही. आजही शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहे. पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. दुष्काळी मदतही मिळाली नाही. अशा स्थितीत आमदार मात्र हातावर हात देऊन बसले आहेत. लोकसभेत कमी पडलेले आमदार मोदी लाटेच्या भरवशावर आहेत. परंतु देशात त्यातही महाराष्ट्रात मोदी लाट ओसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या आमदारांना तिकीट मिळणार की नवीन चेहऱ्यांना संधी देणार की पुन्हा त्यांना रिपीट करणार याची उत्सुकता आहे.